वर लिहिलेलं TN चॉकलेट फॅक्टरी. मला वाटलं चॉकलेटची पण अशी काहीतरी फॅक्टरी असेल जिकडे प्रोसेस होत आहे. काहीच नाही, हेच आहे. ते छोटूस आहे हे बघा. आणि इथे ही अशी फॅक्टरी संपली आणि इकडे सगळे चॉकलेट्स आहेत विकायला. मला ना ते व्हाईट चॉकलेट ट्राय करायचं आहे. मी ट्राय करून बघते कसं आहे आणि मग तुम्हाला पण सांगते त्याची टेस्ट कशी. Can I taste the white chocolate? No tasting. Then how will we know the taste? Samples? त्यांचं असं म्हणणं आहे इथे सॅम्पल नाही देऊ शकत. बरोबर आहे, किती लोकांना सॅम्पल देणार, पण मला टेस्ट कशी कळेल ना. जाऊ देत, आता मी तुम्हाला बॅक कॅमेराने सगळं दाखवून देते आणि जाते खाली. खाली एक्झिट आहे, पुढे बॉटनिकल गार्डन आहे, मला तिकडे जायचं. मी नावं बघून या तुम्ही. क्या लिया? हे व्हाईट कलरचं घेऊन टाकलं कारण ते सॅम्पल देत नाही आहेत. परत तीच प्रोसेस आहे. ही अशी एक चिठ्ठी देतात, ही रिसिप्ट जाऊन खाली द्यायची. म्हणजे ह्यांचं बिलिंग काउंटर खाली आहे, मग ही रिसिप्ट खाली द्यायची. मग ते त्या तिकडे एंटर करतील ह्याचं बिल नंबर आणि मग आपल्याकडून पेमेंट घेतील आणि आपलं प्रॉडक्ट आपल्याला देतील. एवढीशी 3 दुकानांची चॉकलेट फॅक्टरी. इमॅजिन. याचं बिल दिलं मी, त्यांना पैसे देते, पेमेंट केलं. आता मला माझं सामान मिळेल. प्रोसेस वे म्हणजे इथे ना असं कॅश काउंटर आहे आणि इकडे डिलिव्हरी काउंटर आहे. तर आता माझं सामान मला मिळेल. इज इट माइन? माझं अजून आलेलं नाही आहे. हे बघा. आणि अशा थँक्यू. इकडून खाली पडतं, मी दाखवते एकदा. हे पाहिजे, इथून ह्या बेल्टमधून, म्हणजे वर एक बेल्ट आहे, त्या बेल्टमधून असं खाली येतं, इकडे येतं. मग ते रिसीव्ह करतात आणि मग ह्या बॉक्समध्ये ठेवतात. माझं हे सगळं सामान घेऊन जाते बाहेर, कारण आता पुढे एक गार्डन टूर राहिलं आहे, त्यानंतर मी जाईन हॉटेलवर. आजचा खूप टायरिंग डे होता. ॲक्च्युली तसा टायरिंग नव्हता, पण पाऊस पडल्यामुळे जरा दमाला होतंच. सो लेट्स टेक एन एक्झिट. पाऊस पडतोय. इतक्या छान जागेवर हे लोकेटेड आहे ना, त्यांना मजाच येत असणार आहे काम करायला, कारण डोंगरावर आहे. वे आउट. मागे शावर होत होता पावसाचा. आले बाबा एकदाची. केवढं सामान घेतलं मी. तसे माझ्या बॅगचं वेट होतं 12.5 किलो आणि एअरपोर्टवर अलाउड आहे 15 किलो, तर 2.5 किलो भरायचंच होतं. त्यामुळे मग मी सामान घेते, म्हणजे बॅगचं वजन तरी वाढेल. आणि ही होती मागे टी फॅक्टरी अँड चॉकलेट फॅक्टरी. खरं बघा वर. वाव. आणि आता मी निघाले. मी खूप हॅपी आहे माझ्या ह्या ट्रिपवर. आता गौतम असं म्हणतोय की आपण आता डिरेक्टली हॉटेलला जाऊ, कारण पाऊस पडतोय आणि बोटॅनिकल गार्डन आहे ना 6:30 वाजता बंद होतं. तर तो म्हणाला की आपण उद्या बघू. तर उद्या मी 3 पॉइंट्स बघणार आहे. उटी लेक, कुन्नूर टी फार्म आणि सॉरी बॉटनिकल गार्डन. विसरले, नावच विसरले. या कुन्नूर places, 3 places is there. Sims Park and Lambs Rock and Albinos, 3 places. And the 2000 acre tea estate also there. Okay. We'll see tomorrow. Okay. आणि उद्या माझा लास्ट डे. उद्या रात्री माझी फ्लाईट आहे 9:30ची, जी 11:35 ला मुंबईला लँड करेल आणि रात्री 12:30 पावणे 1 पर्यंत मी घरी. आणि परवा शूट. आणि ट्रॅफिक पण आहे मस्त. Heavy traffic.
मी जे 100 ग्रॅम्स व्हाईट चॉकलेट घेतलंय ते मी टेस्ट करते गाडीतच, मला सबर नव्हता अजिबात म्हणून. इट इज नाईस. मला मिल्की बार खूप आवडतं. मला असे नॉर्मल चॉकलेट्स नाही आवडत, पण मिल्की बार आणि किटकॅट जे वेफी चॉकलेट्स असतात ना, वेफर चॉकलेट्स, ते मला खूप आवडतात. तर ह्याच्यासाठी मी देईन 8 out of 10. तर हा आहे सिटी सेंटर. आता इकडे सिग्नल लागलेला, आणि तुम्ही जर स्वतः येत असाल विदाऊट एनी पॅकेज, म्हणजे कोणत्या कंपनी थ्रू नसेल, तर तुम्ही या सिटी सेंटरला येऊन हॉटेल्स, रेस्टॉरंट सगळं एक्सप्लोअर करू शकता. कारण इकडे खूप गोष्टी आहेत, शॉपिंग. हे बघा, हा आहे सिटी सेंटर. समोर तुम्हाला दिसत असतील लाईनीने रेस्टॉरंट्स आहेत. इकडे आहे माझं स्टे, मार्ली हिल बंगलो. बघूया कसा आहे, प्रॉपर्टी कशी आहे बघूया. तर मी गाडीतून तुम्हाला माझ्या स्टेचं नाव दाखवलंय, मार्ली हिल्स. आणि इकडे मागे ना गणपती बाप्पाची खूप छान मूर्ती आहे. ॲक्च्युली प्रॉपर्टी टूर मी तुम्हाला उद्या देईन, कारण आत्ता वाजलेत 6, 6:30. मी करेपर्यंत अंधार होईल आणि आता मी खूप दमले. तर आता हे आपल्याला भेटलेत आणि त्यांच्याशी बोलून घेऊ, रूम कोणती आहे ते बघू आणि रूममध्ये जाऊ. बाकी खूपच मस्त आहे प्रॉपर्टी. मी पोचले विलामध्ये. इकडे आहे माझा विला मागे. ओ गॉड. बॅक. तर हा आहे एक मस्त छान डायनिंग एरिया. इकडे बसून फॉर्मॅलिटीज करायच्यात, म्हणजे आधार कार्ड आणि बाकीचे डिटेल्स द्यायचे आहेत, आणि मग ते आपल्याला चेक इन देतील. सो मी सगळं करून घेते आणि आता डिरेक्टली विलामध्ये गेल्यावर तुम्हाला भेटते. आता ते दादा बॅग घेऊन चालले आहेत पुढे, मी तुम्हाला दाखवते. आता हा माझ्या बॅग्स घेऊन चालला आहे विलामध्ये. विला कुठे बघूया, म्हणजे माझी रूम कुठे ते बघूया, कारण विलामध्ये तर आपण आलो आहे. ओके, ही आहे माझी रूम. येस, ह्या माझ्या बॅग्स आहेत. ओहो नाईस. आता इकडे आहे डायनिंग एरिया, मी तुम्हाला दाखवते. इकडे आता एक कपल बसलेलं चहा पीत होते. काउच आहे इथे, लाईट किचन आहे छान, लाईट, आणि पूर्ण डायनिंग एरिया आहे हा. ह्याची एक गंमत अशी आहे, ह्याला पूर्ण वुडन फील आहे आणि हा ब्रिटिश लुक आहे. त्यामुळे कॅमेरामध्ये किती जस्टिफाय होते मला माहित नाही, पण अमेझिंग प्रॉपर्टी आहे. आता इथून बाहेर पडूया आणि माझ्या रूमकडे जाऊया. सो बस तुम्ही फील बघू शकता, फुल ब्रिटिश फील आहे. आणि त्याने पण मला सांगितलं दादांनी, जे इकडचे केअरटेकर मॅनेजर आहेत, की हे ॲक्च्युली ब्रिटिश प्रॉपर्टी आहे ही. तर ह्या ब्रिटिश प्रॉपर्टीमध्ये आज मी राहणार आहे. आणि लेट्स गो टू माय रूम. ग्रीनरी इतकी छान आहे, पण आता मी काही शूट करू शकत नाही आहे कारण आता अंधार झालाय. उद्या मी प्रॉपर्टी टूर देईन तुम्हाला, आणि मला ही प्रॉपर्टी कितीमध्ये, आता मी व्लॉग करता करता लाईटच गेली. तर मी तेच म्हणत होते की अंधार झालाय म्हणून प्रॉपर्टी टूर नाही करता येणार, पण माझ्या रूमची टूर मी देते. आणि आतमध्ये ना रूम स्लिपर्स आहेत म्हणून मी चप्पल इकडेच काढते. आपलीच रूम खराब होईल, त्यामुळे लेट्स गो इनसाइड. का एक एक गोष्ट जुन्या काळातली आहे आणि इतकी क्लीन प्रॉपर्टी आहे. तुम्ही हे पडदे बघा आता, आणि कर्टन होल्डर बघा वुडन. ही पेंटिंग बघा, हा काउच. जुन्या जमान्यात माहितीये ब्रिटिश किंवा आर्मीवाल्या लोकांच्या अशा खुर्च्या असायच्या, तसं आहे. एक छान लॅम्प आहे.
हीटर दिलेला आहे, खूप थंडी आहे कारण. आणि हे बघा प्लेट वॉल डिझाईन्स. माझ्या बॅगा मी इकडे ठेवल्या. इथे छान एक युनिट आहे सामानाचं. बाकी इथे टी बाकी इथे आपल्याला जर चहा बनवायचा आहे तर ब्लॅक टी, कॉफी, ग्रीन टी आणि 2 खूप सुंदर मग्स ठेवलेले आहेत. इलेक्ट्रिक केटल आहे, पाणी आहे, ग्लास आहे. इव्हन तर ऊटीमध्ये प्लास्टिक बॉटल्स अलाउड नाही आहेत. ते ग्रीन टॅक्स घेतात, तुमची कार चेक करतात, प्लास्टिकच्या बाटल्या असतील तर त्या काढून घेतात आणि टाकून देतात. आता मी डोडापेट्टीला गेलेले ना, तिकडे पण ग्रीन टॅक्स घेतात. इकडे फक्त ह्या अशा काचेच्या बॉटल्स, थर्मल बॉटल्स आणि स्टीलच्या बॉटल्स एवढंच यूज होतं. इव्हन आधी योगीमध्ये पण मी पाहिलं की लोक मिल्टनच्या ज्या थर्मल बॉटल्स असतात त्या वापरत होते. आणि एक छान फ्लॉवर पॉट. ही आहे माझी बेडरूम. मला बेडरूम खूप आवडली आहे. तडा, माझं खूप सुंदर बेड रनर आहे. खूप व्यवस्थित बेड लावलाय. कबर्ड जे आहे ते पण जुन्या काळातलं आहे. लाईट इथे ऑन ऑफ होते कारण लाईट ये जा होते लाईटची, म्हणजे लोड शेडिंग असेल. आणि हा एक छान टीव्ही दिलेला आहे, तो मी आज बघणार आहे कारण मला टीव्ही बघायला खूप आवडतं, पण मी गेले 2 दिवस पाहिलेला नाहीये. छान एक तर इथे 2 छान वॉल आर्टिफॅक्ट्स लावलेले आहेत. फायनली लास्ट बट नॉट द लीस्ट, वॉशरूम. छान एक काचेचं पार्टिशन आहे, व्हेरी क्लीन, व्हेरी क्लीन. 2 टॉवेल्स दिलेले आहेत, नॅपकिन आहे. तर ही होती माझी रूम टूर. आणि मला ही प्रॉपर्टी खूप आवडली. जेव्हा मी आलो ना तेव्हा थोडा उजेड होता, पण मी फॉर्मॅलिटीज वगैरे करत होते आणि पटकन सनडाऊन झाला. बाकी रूम टूर तर झाली, प्रॉपर्टी टूर मी तुम्हाला उद्या देईन. आता मी फ्रेशन अप होते. मी आत्तासाठी स्टे ट्यून अँड हॅव अ गुड डे. गुड इव्हनिंग. तर आता मी सेटल झाले माझ्या रूममध्ये आणि इकडे थोडा लोड शेडिंगचा प्रॉब्लेम आहे. लाईट्स ऑन ऑफ होत आहेत, बट नेव्हर माइंड, त्यांच्याकडे बॅकअप आहे. सो लाईट गेल्यावर ते ऑन होतं आणि मग परत आली की परत ते ऑफ होतं. आता मी आजच्या दिवसात काय शॉपिंग केलं हे तुम्हाला दाखवते. खूप गोष्टी घेतल्या आहेत मी आणि मला आता सुचत नाही मी कुठून सुरू करू. तर फर्स्ट मी तुम्हाला चहावाला दाखवते, म्हणजे तुम्ही ते तिकडे पाहिलंच आहे, पण इकडे मी जरा निवांत होऊन तुम्हाला दाखवते. सो हे आहे एक चहाचं कॉम्बो. ठीक, ह्याच्यामध्ये आहे मसाला चाय टी, जिंजर टी, ग्रीन टी आणि हनीवूडचं लेमन टी. हे सगळे टी बॅग्स आहेत. आणि मी दुसरं घेतलंय म्हणजे होमवूडचं ग्रीन टी, हनी अँड लेमन टी बॅग्स आहेत 100. ठीक आहे, ग्रीन टी बॅग्स आहेत. ऑन द वे असताना मी प्रिंगल्स घेतले. हे किती सुंदर आहे बघा ना. चहा आलेला आहे माझा. तर हे बघा, अशी केटल आहे, 2 कप्स आणि 1 शुगर बोल. आता हे अशासाठी दिलं आहे म्हणजे जर 2 जणांना प्यायचं असेल तर 2 कप्स. तर जे आमचे ड्रायव्हर दादा आहे ना, त्यांच्यासाठी मी 1 कप मागवला आहे. सो 1 माझ्यासाठी 1 त्यांच्यासाठी, अशा पद्धती. आता मी दाखवते मॅग्नेट्स. हे बघा, गौतम बुद्ध इतके सुंदर मिळालेत ना. हे ना मधूसाठी घेतलंय. मधूच्या घरात सेम पूर्ण एका वॉलला असं पेंटिंग आहे आणि मला हे क्यूट इयरिंग्स आवडले, ते मी तुम्हाला घालून पण दाखवते. हे बघा, डिअर. सो हे बघा, हे कथकली. आणि ह्या अशा पद्धतीने मी आज टी फॅक्टरीला आणि चॉकलेट फॅक्टरीला शॉपिंग केलं आणि डोडापेट्टी पीकच्या इकडे शॉपिंग केलं तिकडे. तर अशा पद्धतीने आज माझा दिवस गेला. आता मी चहा घेणार, रिलॅक्स करणार आणि जेवायला मी बाहेर जाणार आहे कारण ह्यांच्याकडे खूप लिमिटेड ऑप्शन आहे. म्हणजे एक भाजी, चपाती, डाळ भात असं काहीतरी आहे आणि जे मला नाही खायचं आहे, मला काहीतरी वेगळं खायचं आहे, लोकल फूड ट्राय करायचं. सो मी खाली जाणार आहे मार्केटमध्ये आणि ते आय थिंक मी 8:30ला जाणार आहे. मी जेव्हा गौतम दादाशी बोलले, म्हणजे ड्रायव्हर दादांशी, तर ते म्हणाले आपण 8:30ला जाऊ. अँड दॅट्स हाव इट इज. बाकी मी जेव्हा आता जेवायला जाईन तेव्हा व्लॉग कंटिन्यू करेन. तुम्हाला व्लॉग्स कसे वाटत आहेत, तुम्हाला माझे अजून ट्रॅव्हल व्लॉग्स बघायचे आहेत की नाही हे मला नक्की सांगा. आणि थँक्यू सो मच फॉर द ओव्हरवेल्मिंग रिस्पॉन्स. तुम्ही माझे सगळे व्लॉग्स बघता आणि त्याला खूप छान रिस्पॉन्स देता आणि त्यामुळे मला अजून मजा येते करायला. सो थँक्यू सो मच.
मी आता आले मार्केटमध्ये जेवायला. गौतमने मला मागे ड्रॉप केलं. इथे एक कॅफे आहे साईड वॉक नावाचं. मी ते जाता जाता पाहिलं. त्याने मला पुढे ड्रॉप केलेलं, पण मला हे कॅफे आवडलं म्हणून मी इकडे आले. मी तुम्हाला दाखवलं साईड वॉक. हे बघा, हे कॅफे आहे आणि हा आहे सिटी सेंटर जो मी तुम्हाला दुपारी दाखवलेला. हे बघा, हे असं छान वुडन आणि हा मेन्यू आहे. इकडे सूप्स आहेत, सँडविचेस आणि फायरवूड सँडविच आहे. मग नॉर्मल सँडविच आहे, बर्गर्स, फायरवूड पिझ्झा. पण हे बघूया ह्याच्यातून काहीतरी. स्पायसी वेजी सुप्रीम मी घेईन. मला ते स्पायसी वेजी सुप्रीम मला जरा आवडतंय, सो ते घेते. तर आता मी ऑर्डर केला आहे वेज सुप्रीम पिझ्झा लार्ज, पेरी पेरी फ्राईज आणि एक कोक. ते आलं की टेस्ट करून तुम्हाला सांगेन कसं वाटतंय, कारण मी तर फर्स्ट टाइम येते इकडे आणि आम्हाला ना असं जाता जाता हे दिसलं साईडवॉक कॅफे. सो पुढे जाऊन मी परत मागे आले आणि काही लोक त्या बाजूला बसलेत. बऱ्यापैकी गर्दी आहे, म्हणजे छान असेल. पण आपण टेस्ट करून बघूया. आणि हो, हा पिझ्झा ऑथेंटिक आहे. फायरवूड पिझ्झा म्हणजे हा ओव्हन किंवा मायक्रोवेव्हमध्ये बेक होणार नाही आहे. हा एक असं बनवलं आहे, तिकडे ते अलाव नाही करत आहेत, तर एक फायरवूड बनवलं आहे, त्याच्यामध्ये ते बेक होणार आहे. सो आता ते आलं की आपण खाऊन बघूया आणि मी तुम्हाला टेस्ट सांगेन. कोक त्यांनी मला सगळ्यात आधी आणून दिलं आहे. ह्याला जर आपण रूम टेम्परेचरपर्यंत घेऊन जाऊ आणि मग पिऊ का आता. ओके, लेट इट बी. सो कोक आलेला आहे, बाकी आपला पिझ्झा आणि पेरी पेरी फ्राईज. हे माझे पेरी पेरी फ्राईज आलेत, हे मी खाऊन बघते आणि तुम्हाला सांगते हे कसे ॲक्च्युली. इट्स नाईस. आता ना माझा पिझ्झा रेडी आहे. म्हणजे त्या बाजूला शूट करणं अलाउड नाही म्हणून मी तिकडे कॅमेरा करत नाही. पण आता माझा पिझ्झा आला की तुम्ही बघाल. वूड फायर पिझ्झा फॉर द व्हेरी फर्स्ट टाइम, किंवा फायरवूड पिझ्झा. आणि मी तर पहिल्यांदा ट्राय करणार. आता माझा पिझ्झा आलाय, मी तुम्हाला दाखवते. लार्ज पिझ्झा मागवलाय मी माझ्यासाठी. अँड ते वूड फायर पिझ्झा असल्यामुळे ते थिन आलेत लेअर्स. तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवले की कसं. जस्ट चेक दिस. ॲल्बिनोज, कॅप्सिकम, पनीर, अनियन असं सगळं आहे ह्याच्यामध्ये. आता खायला सुरुवात करू. आता मी एक पीस घेते आणि खाऊन बघते कसं आहे. आणि हा एक पीस माझ्या हातात खाऊन बघते. इट्स नाईस, डिफरंट. खूप छान तो बेक झालाय आणि फायरवूड असताना त्याचा एक फ्लेवर उतरला त्याच्यामध्ये, त्यामुळे मस्त टेस्ट येते पिझ्झाची. ॲक्च्युली मी मार्केटमध्ये आलेले लोकल फूड ट्राय करण्यासाठी, पण मला इकडे आल्यानंतर कळलंच नाही की काय ट्राय करावं. आणि मला लक्षात नाही आलं की मी गुगल किंवा यूट्यूब करू शकते. म्हणून मग मी इथे साईडवॉक कॅफेमध्ये आले आणि मी पिझ्झा खाल्ला. थोडे पीसेस राहिलेत तर ते मी ॲल्युमिनियम फॉईलमध्ये रॅप करून घेतलेत. हे बघा इकडे. आणि आता मी गौतमला आता मी जाऊन कॉफी पिणार आहे बाहेर. बघते कुठे छान कॉफी मिळेल. आणि कारण हे पण कॅफेच आहे, पण मला आता दुसरं कॅफे ट्राय करायचं आहे. तर बघते कुठे छान कॉफी मिळते का, आणि मग कॉफी पिऊन गौतमला फोन करेन आणि मग जाईन हॉटेलवर. इकडे सोडलेलं खरं मला गौतमने. आणि आता मी इथून चालत गेले तिकडे खाली. आता या पॉइंटला गौतम मला बोललेला की आप यहाँ पे वापस आ जाना और यहीं पे मिलेंगे. पण मी विचार करते थोडासा वॉक करू का. पण आता मी एकटे असल्यामुळे काही कळत नाही, कारण मार्केट एरिया पण थोडा रिकामा झाला आहे मागे बघा. खूप अशी गर्दी नाही आहे. सो मी विचार करते गौतमला फोन करू आणि जाऊ. मला कॉफी पण प्यायची होती, पण असं काही खास दिसत नाही आसपास. सो लेट्स गो बॅक टू हॉटेल. तर आता माझा पिझ्झा खाऊन झाला आहे. मी हॉटेलवर आले, चेंज केलं
आता हा व्लॉग इथेच संपवते. नाईट रुटीन करते, दिवसभर बाहेर फिरले तर जरा क्लेन्झिंग वगैरे करते, जरा क्रीम लावते, तोंडाला क्रीमा लावते आणि झोपते. हा व्लॉग इथेच संपूया. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आणि तुम्हाला माझे व्लॉग्स कसे वाटतात हे मला नक्की सांगा. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे वेल्दी अँड स्टे हॅपी. लाईक, कॉमेंट, शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय.